आपल्याकडे रंगपंचमी म्हणून ओळखला जाणारा सण तो म्हणजेच होळी। आणि ह्या होळीच्या दिवशी लहान मोठे सर्वच जण रंग खेळून खेळून जेव्हा थकून घरी येतात ना, तर त्यावेळेला हा थकवा घालवण्यासाठी गरज भासते ती थंडाईची। आणि हीच थंडाई आज आपण बनवणार आहोत। तर हॅलो हाय नमस्कार, मी मंगल, वेलकम टू माय चॅनल। तर ही एकदम एनर्जी वर्धक, हेल्दी, टेस्टी अशी थंडाई बनवण्यासाठी मी इथे घेतलेला आहे 1 कप बदाम। आता हे बदाम आपण एका वाटीमध्ये घालूया, थोडंसं पाणी घालून बाजूला ठेवून देऊया। त्यानंतर घेऊया त्याच कपाने 1 कप काजू, त्यानंतर पिस्ता, अर्धा कप इथे मगजबी म्हणजेच टरबूजाच्या बिया घेऊया। त्यानंतर घेऊया इथे आपण 2 ते 2.5 चमचे बडीशेप, सोबतच इथे आपल्याला 3 विलायची घालायची आहे, जी हिरवी विलायची असते ती। त्यानंतर घेऊया आपण इथे 2 चमचे खसखस, ज्याला आपण पॉपी सीड्स सुद्धा म्हणतो। त्यानंतर 1 चमचा इथे काळी मिरी घेतलेली आहे, जवळपास 20 ते 25 ही काळी मिरी आहे। त्यानंतर त्यामध्ये 1 ते 1.5 कप आपल्याला पाणी घालायचं आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। आता ह्यावर आपण झाकण ठेवून बाजूला ठेवून देऊया 2 ते 3 तासासाठी। आता हे 2 ते 3 तास भिजते आहे, तोपर्यंत आपण इथे मस्त फ्रेश असे ताजे हिरवेगार नागवेलीची पानं घेऊया, म्हणजे ज्याला आपण खाण्याची पानं किंवा बेटल लीव्ज सुद्धा म्हणतो। तर ह्याचं माझ्याकडे वेली आहे, तुम्ही बघू शकता, अतिशय सुंदर ही वेली आलेली आहे। पावसाळ्यामध्ये तर खूप सारे पानं आलेले असतात आणि पानंही खूप मोठे मोठे याचे तयार होतात, चवीला खूप छान लागते। असे फ्रेश ताजे ताजे पानं तोडायचे, साधा गुलकंद घालायचा, अतिशय छान लागतात। बाकी कसल्या मसाल्याची सुद्धा याला गरज पडत नाही। तर जवळपास मी इथे 6 ते 7 पानं तोडून घेतलेली आहे। तर हो, आजची थंडाई आपण बनवणार आहोत पान थंडाई, म्हणजेच पान फ्लेवरची थंडाई बनवणार आहोत। तर त्यासाठी आता जे बदाम आपण भिजत घातलेले होते, तर हे बदामाची आपण अशी सालं काढून घेऊया। याची सालं लवकर निघत नसेल ना, तर काय करायचं, थोडंसं गरम पाण्यात ठेवायचं, लगेच फटाफट याची सालं निघतात। त्यानंतर आता ड्रायफ्रूट्स तर आपले तयार झालेले आहेत सर्व, यामध्ये आपण घालूया आता गुलकंद। कारण पान फ्लेवरचं जर तुम्ही थंडाई बनवत आहात तर त्यासाठी गुलकंद हा पाहिजेच, कारण गुलकंद आणि पानाचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं। त्यानंतर मी इथे घेतलेले आहे 2 चेरी आणि जवळपास 3 ते 4 चमचे टूटी फ्रुटी घेतलेली आहे, जी पानसोबत अतिशय छान लागते जेव्हा आपण गोड पान खातो त्यासोबत। त्यानंतर मी इथे 5 हे आपले नागवेलीची पानं घेतलेली आहेत, जी अशी बारीक बारीक आपल्याला कापून घ्यायची आहेत। त्यामुळे पानं लवकर बारीक होतात, रंग आणि फ्लेवर खूप छान येतो, रंग सोडत नाही। आता हे कापलेली पानं भिजवलेल्या ड्रायफ्रूट्समध्ये घालायची। हे सर्व साहित्य एका मोठ्या मिक्सर जारमध्ये आपल्याला घालायचं आहे अशा पद्धतीने। सोबतच आपल्याला गोडीसाठी खडी साखर घालायची आहे आणि शक्यतो खडी साखरच घाला, कारण काय, खडी साखर ही थंड असते आणि आपण थंडाई बनवत आहोत, म्हणजे मग ती थंडीच व्हायला पाहिजे, नाही का। त्यानंतर मिक्सरला आपल्याला ह्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे। वाटताना गरज वाटली तर थंडच पाणी घालायचं आहे, नाहीतर बर्फाचे तुकडे घालायचे आणि एकदम फाईन अशी पेस्ट तयार करून घ्यायची। आता ही वाटलेली जी थंडाई आहे, तर ही आपल्याला चाळणीतून चाळूनच घ्यायची आहे, कारण काय होतं की बडीशेप, पान, त्यानंतर विलायची शक्यतो पूर्णपणे बारीक होत नाही, त्यामुळे मध्ये मध्ये पितांनी मध्ये मध्ये आपल्याला लागू शकते। त्यासाठी अशी याला व्यवस्थित अशी गाळून घ्यायची आहे, थोडं थोडं पाणी घालायचं। हा जो चोथा आहे पूर्ण स्वच्छ करून घ्यायचा आहे, कारण वाया काही जाऊ द्यायचं नाही, त्यामध्ये भरपूर आपण हेवी असे वस्तू किंवा पदार्थ घातलेले आहेत। तर हे पूर्णपणे आपल्याला व्यवस्थित असं स्वच्छ करून घ्यायचे आहे। आता तयार आपली जी थंडाई आहे ही एकत्र करायची, व्यवस्थित त्याला असं मिक्स करायचं आहे। तुम्ही बघू शकता किती घट्ट आणि मस्त हलकी अशी पिस्ता रंगाची आपली इथे थंडाई, बेसिक थंडाई म्हणता येईल, तर ती तयार झालेली आहे। तर एवढ्याचं आपल्याला आज काम पडणार नाही आहे, कारण एवढ्या मिश्रणामध्ये जवळपास 2 लिटर दुधाची थंडाई तयार होते। तर अर्धी आपण बाजूला काढून ठेवूया, फ्रीजमध्ये 2 ते 3 दिवस ही थंडाई सहज टिकते, त्यामुळे काळजी करू नका। आता राहिलेल्या थंडाईमध्ये थोडेफार बर्फाचे तुकडे आणि 5-7 गुलाबाच्या पाकळ्या घालायच्या। मग काय, 1 ग्लास घ्यायचा, ग्लासमध्ये 5-6 बर्फाचे तुकडे घालायचे। त्यानंतर वरून आपल्याला इथे हवी तेवढी, म्हणजेच 2 ते 3 चमचे थंडाई घालायची आहे, बेसिक थंडाई जी आहे ती। त्यानंतर घालूयात थंडगार एकदम चिल्ड असं दूध।
आता ह्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं, मग तयार होते तुमची हेल्दी टेस्टी पान थंडाई। तर या होळीच्या निमित्ताने तुम्ही सुद्धा अशी थंडाई एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला सुद्धा खूप आवडेल। तर नक्कीच तुम्हाला मी बनवलेली आजची ही पान थंडाई आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।